घरचे बोलले कोकणात गेले की नायजेरिया जाऊन आले. मग भेंडी मला हवंय म्हणजे मलाच हवंय. कोण जीन्स शर्ट वर घालून येतं? एवढ्या वेळापासून टुरिस्ट बनलायस, तिकडे हे तिकडे ते. पूर्ण कोकण तुम्हाला भाई आमच्या ब्लॉग मध्ये दिसेल. पूर्ण कोकण. काही फूड बघा काय व्हरायटी आहे भाई, काय व्हरायटी आहे भाई. एवढं इरिटेट होतो ना त्या काकाकडे जाऊन बस. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आम्ही आज परत एकदा जातो एका रोड ट्रिपवर. तर लास्ट टाइम आमचे फ्रेंड्स जे होते दमण ट्रिप आम्ही जी केलेली, त्याच मित्रांसोबत आम्ही परत एकदा ही रोड ट्रिप करतो आहे. आणि ही रोड ट्रिप खूप स्पेशल असणार आहे, कारण मी ज्या ठिकाणी जातो आहे ते मी पहिल्यांदा जातो आहे. सकाळचे वाजलेत 4:45. आम्ही ॲक्च्युली 4 वाजता निघणार होतो, पण लेट झाला आहे. तर आता माझे फ्रेंड्स येतात आहे, आधी मला पिक करतील आणि मग आम्ही राधिकाकडे जाऊ. मग राधिकाला पिक करू आणि मग तिकडून डायरेक्ट आम्ही आमच्या रोड ट्रिपसाठी निघू. तर आता बघू, ते लोक येतात आहे 5 मिनटात. ते लोक बोललेले की 5 मिनटात पोचतो आहे. आता लेट्स सी. तर गाईज, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप मजा येणार आहे गाईज, खूप मजा येणार आहे. वेगळं आलं आहे मला वाटतं. हॅलो हॅलो हॅलो. चलो गाईज, आमची गाडी आली आहे. आता जाऊ आम्ही. चल तिकडेच टाकू. राधिकाला पिक करू आणि मग डायरेक्ट कल्टी. लाईट लगा बच्ची. एवढा का म्हणजे भाई ट्राय कर आलोय. पॅन्ट घालायला लागेल मला. तू शॉर्ट्स घातले? अरे यार, पूर्ण ड्रायव्हर वाली वेशभूषा घेतली भाई. ड्रायव्हर पहिलं काय बोलायचं? काय काय सुनीत बोललेलं? छान कपडे घालून जा. आता भाई काका वय झाला. लग्नानंतर थोडं काका वय आलं की सगळं थोडं बदलतं. पुढच्या वर्षी बघूया. गाईज, आम्ही आता आलोय राधिकाच्या इकडे तिला पिक करायला. आणि मॅडम ॲज युजल नेहमीप्रमाणे आम्हाला वेटच करवते. ओ माय गॉड, हिअर शी कम गाईज. हे माझं नॉर्मल आउटफिट आहे राधिका. असं तर ऑफिसला पण नाही. ड्रेस कोड नाही सांगितलं तू ग. अरे नाही भाई, सही आहे. कूल वाटतंय, कूल वाटतंय. काय करायचंय. चला गाईज, आता आम्ही सामान टाकतो म्हणजे जरा कसं स्पेस होऊन जाईल मागे. फुल सामान लोड झालाय भाई. आर यू एक्साइटेड राधिका? ऑफकोर्स. आर यू एक्साइटेड श्रद्धा? काय बोलत होते भोसले? आर यू एक्साइटेड? काय 8 तास गाडी चालवायची ह्याला. चलो भाई, अभी अपना आ गया फ्रंट सीट. खाली पडलाय. सो गाईज, लास्ट टाइम आम्ही दमण ट्रिप केलेली आणि आता आम्ही गोरा दिसतंय. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. तर आता आम्ही जातोय कोकण ट्रिपला. गणपती बाप्पा. चला गणपती बाप्पा मोरया. वॉशरूम चालू असतं. वॉशरूम जायचं आहे ना इथे लेफ्टला. आमच्या ड्रायव्हरला बाई गाडी काढण्याच्या आधी सुसू लागली. सुसू ब्रेक. ड्रायव्हर आलाय पण लांबून. ड्रायव्हर 3:30लाच निघालाय. आम्ही लोक तरी भाई रेडिओ बसलेलो की अभी आएंगी गाडी. येतं ना देवाला. या पहिल्या ह्याच्यात जा. इकडे वास चांगला. लदीस वासरू. पण ही थोडी रेडी झाली ना तर हिचं आल्याला मला कॉम्प्लिमेंट करावं लागतं. मुलींना लगेच आल्याला कॉम्प्लिमेंट द्यावं लागतं. मी एवढा रेडी झालो एक शब्दाने पण नाही बोलतो आणि डायरेक्ट बोलतो एवढं का ओव्हर ड्रेस, एवढं का ओव्हर ड्रेस. आम्ही रोड ट्रिप वर जातो. आता 6-7 तास गाडीत बसायचंय. कोण जीन्स शर्ट वर घालून येतं? भाई चलताय भाई. हे तर त्याला कधी त्यांनी बर्थडेला पण स्वतःच्या घातले नसते असे चांगले कपडे. पण आता आहे ना भाई, आता घातलेत तर मग अप्रिशिएट करायला पाहिजे. चांगलं वाटतं. हा वाटतंय. झाली बच्ची सुसू ब्रेक. आम्ही आता निघालोय आणि आता 6:30 तास दाखवतोय. तर आम्ही मला वाटतं की किती दाखवलं टाइम? 12पर्यंत 12पर्यंत दाखवतोय, पण 12पर्यंत आम्ही पोहोचणार नाही. नाश्ता वास्ता करणे. रोड ट्रिप है तो भैया थोडा हॉल्ट वॉल्ट तो लेना पडेगा. तर मी आता एका ठिकाणी थांबलोय इकडे पेट्रोल भरू. कुठे? कलंबोलीला आलोय. पेट्रोल वगैरे थोडं भरून घेऊ. पेट्रोल. आता आम्ही असं ऐकलेलं की त्या साईडला पेट्रोलचं थोडंसं शॉर्टेज आहे. आता माहित नाही किती खरं आहे. रीलवर तर येत होते, पण आता आहे की नाही? अरे आता आहे असं पेट्रोलचा इश्यू? नसलं तर बरंच आहे.
पण तरी इथे आम्ही टाकी फुल करून घेऊ. राधिकाला इकडे एक मॅगडी पण आहे, तर राधिकाला विचारायला पाठवूया की चालू आहे का बघ करू. बघू. आरामात बसली आहे, रील बघत बसली आहे भाई. मला वाटलं की बाहेर थांबली असतो. प्रत्येक रोड ट्रिपचा हा मॅन्डेटरी स्टॉप तर असतो. मॅगडी मध्ये यायचं, एक कॉफी प्यायची मस्त. आणि खूप झोप येत होती यार मला. नाही पण तुझ्या हिशोबाने तयार होऊन आले तसं वाटत नाही. माझा बर्थडे वीक आहे ना गाईज. पहिल्यांदा बर्थडेने शॉपिंग केली. पहिल्यांदा ऍक्च्युली नाहीच करत मी, पण ह्यावेळी बोललो की चलो भैया अभी अपना 25 बार हो गया. उलटी मी सगळ्यात बोरिंग पर्सन आहे रोड ट्रिप साठी, कारण खूप डोळे बंद बसलेली असते, कारण मला खूप मोशन सिकनेस. गाडीमध्ये बसले की लगेच म्यूट मोड वर जाते भाई. चांगले जरा किरकिर कटकट कमी होते. मला तर वाटतं जर मला राधिकाची कटकट कमी करायची असेल तर हिला गाडीतच ठेवलं पाहिजे, मग हे शांत. एक गाडी घे ना. हा? एक गाडी तू बोल. माझ्या कानाला त्रास चालेल, माझ्या पॉकेटला त्रास, केशाला त्रास होण्यापेक्षा माझ्या कानाला त्रास चालेल. काय होईल, कानातून थोडं रक्तच निघेल, अजून काय होणार आहे. आता मेन्यू बघायचं, नंतर आम्ही त्यांच्यासोबत डिसाईड करू काय घेऊया. मी तर फक्त कॉफी पिणार आहे. मी खाली पोट मी नाही राहू शकत सकाळ सकाळ, मला नाश्ता लागतो. कोल्ड कॉफी नको बोलू ना, हॉट कॉफी पिऊया. हॉट कॉफी जरा थोडं सर्दीसारखं पण वाटतं. हम तो है समजत नाही काय घ्यायचं. मी पण खातो थोडंसं. मला ऍक्च्युली एवढं सकाळी खायचं सवय नाही, पण आता सगळे खातात तर खातात. हिच्यातला दे भाई, कर लो आप. कॉफी वाले भाई. कॉफी पियो और फ्रेश हो जाओ. चलो भाई, कॉफी आणि बर्गर आले गाईज. दोरी ट्राय स्वतः केलेस. जागा व्हायला मी काय अशीच खाऊ चिकन चिकन आहे. हो, ट्रे पण ट्रेला काय चिकन आहे, याच्यात ठेव. थोडी मिक्स होतं. गुरुवार आहे. तुझा पण गुरुवार आहे. हिचा कसला गुरुवार? मी बाहेर आल्यावर नाही. बाहेर आल्यावर कॅलेंडर विसरते. मजा आ रहा है खाने. अब एकदम फ्रेश. गाडीतून झोपेन गाडी गेली की अशी म्यूट होते ना, हे आहे की नाही आहे. चांगले जरा कटकट कमी ऐकायला भेटतंय. काय होतं तुला ते? मोशन सिकनेस. रोड ट्रिप स्टार्ट होण्याच्या आधीच एक टॅबलेट पण घेतली वॉमिटिंगसाठी. ऑन टाइम करून टॅबलेट आहे भाई. तुम्हाला पण जर होत असेल ती टॅबलेट घ्या. ऑन टाइम नाही तर चुकीचं बोलाल. मी जाऊन चुकीचं बोललो, तो शॉक झाला. अरे सुबे. सो गाईज, आमचं आता खाऊन झालंय, तर आता निघू आम्ही. कॉफी आणि बर्गरच खाल्ल्यानंतर आता मस्त झोपेन. मी नाही झोपू शकत यार, मी पुढे बसतो. पुढे बसल्यावर थोडी जबाबदारी येते आपल्यावर, कारण गाडी चालवत असतो, त्यासोबत थोडी कंपनी द्यायला लागते. काय जबाबदारी नाही, याला पसरून झोपायचं बसायचं असतं असं, म्हणून पुढे बसतो. माझे पाय मोठे आहेत, मागे नाही बसू शकत. हिची जीभ मोठी आहे ना, म्हणून हिला मागे बसवलं. काय संबंध? काय संबंध? कोण नाही हसलं? तर डायरेक्ट कोकण आल्यावरच थांबू. आता कुठे नको थांबूया मध्ये. चलो, सीट बेल्ट लावायला लागेल भाई. एकदा असंच सीट बेल्ट लावला नव्हता आम्हाला. ट्रिप स्टार्ट झाली आणि 500 रुपयाचा फटका. गाईज, काय रस्ते बनवलेत भाई, काय रस्ते बनवलेत. असं माउंटेन वगैरे दिसायला लागले ना यार, मस्त वाटतं. मुंबईच्या लोकांना जे आवड आहे ना माउंटेन बघायची भाई, खरंच मस्त वाटतं एकदम. फक्त ऊन आलंय बघा, सनबर्न सगळं होतं इथे. भला बोलतोय भाई, मॅट काढ, लाव सनस्क्रीन लावून जे 2 टोन माझं गोरं झालंय, इथे भेंडी बर्न होतोय पूर्ण. अजून 240 किलोमीटर असंच तापून गेलो असतो. मग माझ्या घरचे बोलले कोकणात गेले की नायजेरिया जाऊन आलाय. एवढा करपून कसा आलायस तू? कोण बोलणार आहे, मान्सून आहे यार, कोण बोलणार. काय आम्हाला मुंबईमध्ये पाऊस नाही भेटत होता, म्हणून आम्ही बोललो की भाई कोकणात जाऊया. पाऊस तिकडे पडत होता,
पण आता त्या रस्त्याला पण असं इकडे पण एवढं ऊन भाई काय आहे किती सेल्सिअस डिग्री आहे 32 बाई साहेब ते पण एवढं सकाळी हा सकाळचं ऊन आहे सकाळचं ऊन बोलतात कवळं ऊन असतं कवळं ऊन की चांगलं असतं भाई तापलो मी ह्याच्यातच अजून काही 239 किलोमीटर्स आहेत 239 किलोमीटर्स म्हणजे 4.5 तास तर आम्हाला दाखवत आहे आता बघू आता कुठे आम्ही ब्रेक घेतला तर मला वाटतं परत 1 तास होईल ए मग भेंडी मला हवंय म्हणजे मलाच हवंय मला पण हवंय इथे तापतोय मी पूर्ण बच्ची कडक लावायचं कसं आहे माझ्याकडे गाडी नाही ना बच्ची कॉमन सेन्स नाही हा कॉमन सेन्स आहे कॉमन सेन्स तर भाई एकदम 10 out of 10 आहे दुसरं आणलंय चुकीचं आणलं आणि बोलतो कॉमन सेन्स नाही हे कुठलं आहे तेच आहे अरे नाही भाई हे आहे डोर ओपन करून लाव अरे. अरे उलटा लाव मॅग्नेट इकडे आहे पण याचं उलटे अरे चुकीचं आहे बच्ची ते बच्ची दे मी पकडून बसतो असं जाऊ दे काय झालं हा आता मस्त आई हे बघ सावली मस्त झाडाची सावली पडल्यासारखी सावली पडली आहे आता येत आहे अरे खूप बेटर आहे हा तुझ्या पण पडतं हा पडतं तुझ्या हे पडणार गाईस ही गुफा दिसते तुम्हाला इकडे 5 पांडव आलेले 5 जेव्हा त्यांना त्यांच्या राज्यातून काढलेलं ना तेव्हा ते लोक इथे आलेले असं बोलतात आता किती खरं आहे किती नाही हे तुम्ही रिसर्च करू शकता पण असंच आहे ना काहीतरी राज्यातून काढलेलं त्यांना तसंच काहीतरी आता मला माहित नाही मी किती हे करेक्ट आहे हां तर तेव्हा काहीतरी असं झालेलं जातं तेव्हा 5 पांडव इथे आलेले असं बोलतात पुण्याला वगैरे बघितलेलं हा मी पहिल्यांदा जातो याच्यावर पहिल्यांदा ओ भाई हे बघा काय आर्ट होते बाजूला अरे संपलं इथे फक्त स्टार्टचाच पॅच होता भाई कलर संपला तर मग त्या लोकांनी इथे पेंट पण नाही केलंय प्लास्टर मारलाय व्हेंटिलेशन व्हिडिओ काढायला बोलतोय अरे भाई तू भाई एवढ्या वेळापासून टुरिस्ट बनलायस इकडे हे तिकडे ते पांडव तिकडे आलेले सांगतोयस तर हे सांगायला काय हा बोगदा बनला कधी होता भाई एक काळ होता डोनेज पासून बनतोय तो आता चालू झाला पेंट संपला आता मला वाटतं दिवाळीत करतील पेंट हा इथे पेंट मारले भाई यांनी फक्त एंट्री आणि एक्झिटला पेंट मारलाय मध्ये कुठे नाही मारलाय भाई आम्ही एवढं लवकर निघालोय म्हणजे आम्ही किती 4:30-5 ला निघालेलो मुंबईवरून 5 वाजता आणि अजून आम्ही इथे आणि असं फील होतोय की भाई दुपार झाली एवढं ऊन वगैरे पडलंय पण अजून गाईज फक्त 9:45 किती वाजलेत हा 9:45 झालेत टाइम एवढा स्लो जातोय मेरे को कैसा कट करू मैं इसका आवाज सिर्फ मी काय बोलते मागून बोलते असं वाटतं आकाशचा पर्सनल ब्लॉग अरे यार या लोकांना ट्रेन करायला लागेल ज्या गोष्टी कॅमेऱ्यावर नाही बोलायला पाहिजे त्या पण बोलतात माझं पण मग 370 होईल माझ्या पण घराबाहेर ते मोर्चा घेऊन येतील की यांच्या ब्लॉग मध्ये असं बोलणं झालेलं अशाच गोष्टी बोला जे एडिटला पण इझी होईल इथे एक कट तिथे एक कट बस कळलं ब्लॉग टाकूच नाही शकलो एवढे तर कट लागतात की टाकू काय राधिकाचं बरं आहे पूर्ण म्यूट आहे टेन्शनच नाही की काय कुठे काय बोलेल काय नाही आता ही गाडीतून उतरल्यावरच बोलेल मला वाटतं आता डायरेक्ट आम्ही आमच्या एअरबीएनबी वरच थांबू असं आम्ही आधी पण बोललेलो पण जेवायचं पण थांबायचंय पण आता जेवायला टाइम आता आम्ही ब्रेकफास्ट केलेला मॅकडी मध्ये तर एवढं असं भूक नाही लागलं 1:30 पर्यंत पोहोचू वाटतं हो तिकडेच काहीतरी ऑथेंटिक सी फूड गाईज जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आम्हाला तर सबस्क्राईब करा कारण खूप मजा येणार आहे पुढे 3-4 दिवसाची कोकण ट्रिप आहे गाईज पूर्ण कोकण तुम्हाला भाई आमच्या ब्लॉग मध्ये दिसेल पूर्ण कोकण तर पूर्ण कोकण नाही पण आता मी तर पहिल्यांदा आलोय तर माझ्या POV ने बघाल तर तुम्हाला एकदम इंटरेस्टिंगच वाटेल राधिकाचं काय हे गाव आहे राधिकाचं भाई राधिका श्रद्धा विराज यांचं गाव आहे माझ्यासाठी नवीन आहे
तर मी तर पहिल्यांदा आलोय, तर मी तर एक्साइटेड आहे. पण थोडा पाऊस जर पडला, थोडासा, जास्त नाही, थोडासा जर पाऊस पडला तर मित्रांनो मजाच येईल. कोणाला कॉल होतो? हॅलो. हा कोई खोला क्या? हा तर काहीच कॉल आलेला म्हणून. अरे परत आलं. हॅलो. म्हणून गाईज फिरायला आल्यावर कामाला कामावरच ठेवून यायचं. कापासून कॉलवर आहे, करो वो करो, असं नसलं पाहिजे बाई. चला गाईज आता भेटूया डायरेक्ट आमच्या एअरबीएनबी वर. डायरेक्ट भाई आता कुठे थांबूया नको, आता डायरेक्ट एअरबीएनबी. हा जर कुठे थांबलं तर बघूया, पण डायरेक्ट आता एअरबीएनबी. अभी किधर भी नहीं रुकना है. मस्त यार रिलेस हे वाले खाऊन बघा गाईज, खूप मस्त. तर गाईज आता आम्ही अर्ध्या पाऊण तासात पोहोचलो भैया खाणे. हॉल्ट नाही घेणार बोलून बोलून भेंडी प्रत्येक अर्ध्या तासाने एक हॉल्ट होतोय. लेकिन अभी हमारे मजबूरी का हिस्सा था, कारण आमचं चेक इन थोडं लेट आहे. तर म्हणून आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. त्याचं नाव आहे आमंत्रण. त्यांनी आम्हाला आमंत्रण नाही दिलं, पण आम्ही आलो आहे. आम्हाला आमच्या भुकेने आमंत्रण दिलं म्हणून आम्ही आलो डायरेक्ट आमंत्रणला. चलो भैया पेट पूजा फिर काम दूजा. एवढे लोक कुठे भाई. लग्नानंतर नवरा बायकोचे टॉपिक बघा. मी टॉवेल तुझा ओला होता, तू आंघोळ की नाही केली आहे. तो तिकडे प्रूव्ह करतोय की अरे मी आंघोळ केली आहे. कधी बदलली लग्नानंतरचे टॉपिक. एवढी शाणी असेल तिला रेस्टॉरंट शोधलं. तिने रेस्टॉरंट तरी शोधलं, लोकेशन तर बरोबर लावलं, पण नाव बोलते आत्माराम. पण मी शोधते आत्माराम केलं तर कोणतं रेस्टॉरंट आहे, आत्माराम कोणतं रेस्टॉरंट आहे. आणि ओपन केलं तर एक बेड आला आणि डायरेक्ट काहीच नाही. बोला रेस्टॉरंट कुठे होतं, मी फोटोज बघतोय आत्माराम हॉटेल येतं आणि 3-4 बेड लागलं. बोललो भाई रेस्टॉरंट कुठे. आणि आल्यावर इकडे कळलं ते आत्माराम नाही आहे, ते आमंत्रण आहे. म्हणजे मराठी कोकणात राहते आणि ही जी मराठी बघा, हिला मराठी वाचता नाही येत बाई. कसं कोकणात एंट्री कसं देतं भाई तुम्हाला? ते इंग्लिश मध्ये होतं, पण इंग्लिश मध्ये होतं. मग तर तू आहे बाई तुमच्यावर इंग्लिश मध्ये, पण तू वाचू नाही शकत. पुन्हा पैशाला वाचवलं बाई. आईच ना मराठी वाचता येत ना इंग्लिश वाचता. पैसे गेले. अरे तुझ्या मम्मी पप्पांचे गेले, वेस्ट तर झाले ना तुझ्यावर. आली तर माझं नशीब आलं ना. इंग्लिश मी बोलून तुला मराठी सांगितलं म्हणून नाही. सर्व थाळी गाईस मासे. अरे मी आता खायला लागलोय. मी आधी एवढं मच्छी नाही खायला. कुठून सुरुवात करायची याची व्हरायटी. इथून थोड्या वेळा आधी मी मासा काढलेला, तो मासा आता दिला. नाही एवढं इरिटेट होतो ना त्या काकाकडून जाऊन बस. ते मग त्या काकासोबत जाऊन बस, जास्त इरिटेट होतो भाई. इसको समजा के रख भाई. काही फूड बघा भाई, काय व्हरायटी आहे भाई, काय व्हरायटी आहे. फटफट खाऊया आणि मग भेटूया भाई साहेब. पद्धतशीर जेवण झालंय भाई, पद्धतशीर. 2चं चेक इन होतं म्हणून आम्हाला थोडं आम्ही आरामात जेवलो. कारण आता वाजले 5 मिनिटावर, आमचं 10 मिनिटावरच आता एअरबीएनबी आहे. मस्त आराम करू. तर गाईज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण पुढचे 2-3 दिवस तुम्हाला फुल कोकणची मजा आम्ही दाखवणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. इथपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला नक्कीच आवडला पण असेल. तर गाईज आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गाईज सबस्क्राईब करा, कारण आम्ही आता कोकणचा पूर्ण ट्रिप अपलोड करणार आहोत. तर उद्या मोस्टली आम्ही कोकण, आज थोडं आम्ही रेस्ट करू, तर उद्या आपलं डे 1 ऑफ कोकण स्टार्ट होणार आहे. तो गाईज प्लीज सबस्क्राईब. चला गाईज, बाय 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 बाय.